मैदानचा डायलॉग आहे, झुकेगा नाही फायर एम फायर. असंच मात्र फायर होऊन मात्र सामना आपल्या बाजून करून ठेवलाय. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. रोमांचक सामना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलिस्टचा एका बाजूला शिवनेरी, जो सेमीफायनलचा राऊंड झाला त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार द्यायचा बाकी आहे. आयोजकांनी मात्र या गोष्टीची दखल घ्यायची आहे. विनंती आहे, चला बाउंड्री लाईनच्या मागे या, बाउंड्री लाईनच्या प्लीज सर्वांनी मागे या. स्टेज समोरून गर्दी कमी करा प्लीज. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या प्लीज थोडंसं बाहेर उभे राहा. दिशांत सर पाहिलं ना तर आता मात्र एटीएम उघडलं गेलंय. त्यांचं स्वतः व्यावसायिक देखील आहेत, निगडी गावचे सुपुत्र आहेत. सन्माननीय आदरणीय विनोदजी पांडुरंगजी माडिक साहेब यांच्या माध्यमातून जो फायनलिस्ट मध्ये लगातार पहिला 3 षटकार मारेल त्याला मात्र तब्बल 2000 रुपयाची रोख रक्कम आहे आणि ती रोख रक्कम आमच्याकडे जमा देखील आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बक्षिसांची लयलूट या शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहताय. फायनलच्या मॅच मध्ये 3 चेंडूवरती ज्याच्या बॅटमधून येतील पहिले 3 षटकार त्याच्यासाठी तब्बल 2000चं कॅश प्राइज. गोंडसेगावचे सन्माननीय उत्तमजी माडिक साहेब इथे उपस्थित राहिलेत. तर मी लंकेशजी धुमाळ साहेबांना विनंती करतो, साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करायचा आहे. आज मात्र स्टेज पाहिला तर ISPL ला एवढं पब्लिक पाहायला नाही मिळत, एवढं पब्लिक या बादशाह मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहे. सामन्याला मात्र सुरुवात होते. अगदी ग्रँड फिनाल आहे. आजच्या दिवसभरात शिवनेरी संघाने वाट पाहिले पण मात्र प्रॅक्टिस मात्र केली आज दिवसभरात तो या संघाने, म्हणजेच अगदी सिंधुदुर्ग या संघाने. पहिला चेंडू, चला फिनालेला सुरुवात होते. बाउंड्री लाईनच्या बरोबर जवळ जे प्रेक्षक उभे आहेत सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो, फायनलची मॅच आहे. थोडंसं मागे उभे राहा जेणेकरून कॅमेरामध्ये योग्य जे काही कॅप्चर होईल त्यासाठी विनंती आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. बघा ज्यावेळी तुमच्याकडे कॅमेरा येईल एखाद्या षटकाराला चौकाराला रिशेकमध्ये प्रॉब्लेम होणार नाही. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटमध्ये बॉलला अडवलं गेलं. इथे एक सिंगल धावेनं इथे मी म्हणेल की धावसंख्येला सुरुवात. बॅटिंग करत असताना सिंधुदुर्ग रणवीर आणि कॅप्टन अंकित याच्या बॅटमधून ही पहिली धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेवलाय तो सँडी दिवेकर. आज सँडी दिवेकर यांनी मात्र आपला दिवस वसूल केलाय. तब्बल 10,000 रुपये एका माणसाला या स्पर्धेमध्ये दाखल आपल्या अकाउंटला जमा होत आहेत. आता मात्र फायर होतोय का या चेंडूवरती, पाहूया. गोलंदाजीचा समाचार घेत आहेत काय? हो, अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता करतोय रोहित बाजे गोलंदाजीतून. मानावा लागेल फायनलीचा सामना आहे. सँडी सारखा वादळ मात्र आता कुठेतरी सदिशांतर या चेंडूवरती स्तब्ध पाहायला मिळतोय. अप्रतिम बॉलिंग. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि पॉवर प्ले मध्ये पहिलं पाहिलं तर सँडी दिवेकर स्ट्राईकला आल्यानंतर थोडासा सन्मान देण्याचा प्रयत्न झाला. मोठ्या खेळाडूची मित्रांनो निशाणी आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. इथे खराब बॉल थोडासा मागे टाकला, बॅटची एज आणि गलीमध्ये चेंडू निघून चाललाय. इथे पुन्हा एकदा एक सिंगल धावेल. मागचे 3 चेंडू पाहिले तर आतापर्यंत एकंदरीत रोहित वाजे जो वांजे हनुमानवाडी या संघाला बिलॉंग करतो आतापर्यंत चांगल्या पद्धतीने 3 बॉल हाताळलेले आहेत. मात्र सँडीला नजरअंदाज करून चालणार नाही. आणि जसं आपण म्हटलं की सध्याच्या घडीला चर्चेत आणि आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवलाय तो आहे सँडी दिवेकर. नक्कीच सँडी दिवेकरला सेमीफायनल मध्ये 2 जीवदान देखील मिळाले होते. ती सुवर्ण संधी किती अक्कीला महागात पडली आहे. 365 दिवस मात्र लक्षात राहील तो हा सँडी दिवेकर. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहित वाजे. अकुटप्प्याची चेंडूची गोलंदाजी करतोय सचिन गायकर, एक समाजसेवक अगदी क्रिकेटमध्ये आहेत. त्यांनी मात्र चेंडू अडवला गेला. 1 धाव खर्ची घेत आहेत. जो क्षेत्ररक्षणासाठी दिशांतर पाहिलं तर सचिन गायकर एक आपल्यासारखा सामान्य क्रिकेट आहे, पण आपल्याकडे कोण आजारीग्रस्त असेल त्याला लाखभर ते 1.5 लाख रुपये मदत देखील करतात आपल्या माध्यमातून. असा एक समाजसेवक आहे आणि क्रिकेटवरती देखील त्यांचं अतोनात प्रेम आहे. स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो अंकित. 4 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 3च्या घरामध्ये ग्रँड फिनाले, अंतिम सामना, शेवटची लढत आणि जो जिंकेल तो या वर्षीचा हा जो मानाचा करंडक आहे तो आपल्या घरी घेऊन जाणार आहे. कोणता संघ मला घेऊन जाईल याच्यावरती जरूर नजरा असतील. वेल बॉल यावेळी पुढे आले. बॉल थोडासा मागे टाकला. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने दिवस गाजवलाय. रोहित वाजे असतील, रोहन वाजे असतील, या 2 नावाची चर्चा कालच्या दिवसामध्ये पाहिलेली आहे. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर दोन्ही बॅटरला थोडंसं शांत ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेत.
नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, पण आमच्या मान्यवरांना कदाचित अपेक्षा असेल जो सेमीफायनलचा सामना झाला तसे चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला आवडेल. पुन्हा प्रायर झालाय, जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणे षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 9. अप्रतिम दर्जेदार फटका पहा, बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळून काढला. 9 रन्स, लॉस ऑफ नन विकेट. चला विनंती आहे, शिवनेरी धुरंधर 9 धावा झाल्यात. 9. शिवनेरी धुरंधर तुम्हाला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शिवनेरी धुरंधर संघाला विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे आता वेळ फार कमी राहिला आहे आणि मैदानावरती आता काळोख पसरायला सुरुवात झाली आहे. शेवटचे काही क्षण राहिले, त्यामुळे विनंती आहे प्लीज. सर आता पाहिलं तर सेकंड ओव्हरसाठी तोच विनीत दाखल होतोय, ज्याने चांगली सेमीफायनल मध्ये गोलंदाजी केली होती. त्याला मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी. आजच्या दिवसाचा हिरो जर कोण, हँडसम बॉय जर कोण ठरत असेल तो सँडी दिवेकर, शूरवीर. पाहूया फलंदाजी आमंत्रित झालाय, गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज होतोय तो विनीत. प्रेक्षकांना देखील प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. अगदी घरून कॉल येत आहेत, पण मला सामना पाहायचा आहे. प्रदीप भाऊ देखील कॉल येत आहेत, बिझनेसमॅन आहेत, पण नाही मला परिपूर्ण सामना फायनलिस्ट पर्यंत पाहायचा आहे. इतका वेळ ते आज मात्र खर्ची करून आले या गवळी प्रीमियर लीग साठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो विनीत. विनीत रिकामे ओव्हर नंबर 2 मध्ये आले तर अप्रतिम, अगदी तिखट बाउन्सर. यावेळी पंचांनी इशारा केला 1 बाउन्स, म्हणजे या षटकामध्ये आता तुम्ही अजून एखादा बाउन्सर हाताळू शकत नाही, ताकीद दिली गेली आहे. सँडी दिवेकर कशा पद्धतीने खेळ करतील. पॉवर प्लेचं षटक संपलंय. ऑन साईडला तुम्ही विवरचना पहा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याच्याबरोबर एक काऊ कॉर्नर. 4 खेळाडू ऑन साईडला आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये दी फ्रंट ऑफ द विकेट एक खेळाडू पाहायला मिळतात. विनीतचा पुढचा बॉल, सँडी दिवेकर थोडेसे फ्रंट फुटला आले आणि बॉल निघून गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. सिंगल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. दोन्ही खेळाडूंना एकामेकांवरती विश्वास आहे. जरी मी नॉन स्ट्राईक एंड आलो तरी माझ्या सोबतीचा खेळाडू माझ्या संघासाठी त्या धावा जमवू शकतो, हा विश्वास आहे. आणि इथे आता स्ट्राईक एंडला अंकित, जो जांभूळ गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, सध्याच्या घडीला या संघाचा कर्णधार आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. एक षटकार त्याच्या बॅटमधून अविनाश सर आपण पाहिलाय. नक्कीच अगदी अंकितला देखील फायर होण्याला पाहायला आवडेल. हरीश आणि तुषारला मात्र टेन्शन येतोय, कारण फलंदाजी चांगली करावी लागेल. अंकितला मोठा फटका प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली आहे. काय समीकरण होतोय, थोडीशी चुकी होते, पण मग आपल्या संघासाठी धावा अडवल्या जात आहेत. जातोय सीमारेषेकडे, 1 बाउंस चौकार. डीजे सर येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला चुका टाळाव्या लागतील. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं सँडी दिवेकरचा झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर मॅचमध्ये होते असं नव्हतं झालं. कदाचित वाटलं होतं का संघ आपण तिथे पाहिला होता पणाला स्ट्रायकर्स फायनलमध्ये प्रवेश करेल की काय, मात्र झेल ड्रॉप आणि त्याच्यानंतर संघाला माघारी परतावं लागलं. स्ट्राईक एंडला अंकित हो अचूक गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मानावी लागेल ती विकेटची. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होती, पण अगदी लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते आणि एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 15. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. दोन्ही बॅटर मधला तालमेळ, द लर्निंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. जसा बॉडीवरती बॉल ब्रश झाला लगेचच अंकितनं सांगितलं 1 धाव कंप्लीट होईल, यस, आणि लगेच 1 धाव कंप्लीट केली. स्ट्राईक एंडला सँडी दिवेकर. ब्रेक थ्रू मिळवावा लागेल, कारण धावा थोड्याशा होत चालल्यात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ब्रेक थ्रू या पार्टनरशिपला ब्रेक करावा लागेल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ असूनही शिल्लक ओव्हर नंबर 2 मधील. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सँडी. पाहूया मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय. किपरच्या मागे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव संख्या मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 16. सर 1-2 मोठे फटके आणावे लागतील, कारण समोरच्या शिवनेरी या संघासमोर देखील रोहन माझी सारखा फलंदाज आहे, सचिन सारखा फलंदाज आहे. मापक असं आपल्याला टार्गेट 30 ते 35 धाव संख्या ही कमीत कमी ठेवण्याचं प्लॅनिंग करावं लागेल. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल्स आर लेफ्ट इन फर्स्ट इनिंग. या इनिंग मधले शेवटचे 7 चेंडू शिल्लक. आणि इथे जर पाहिलं तर विनीत आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने त्यांनी गोलंदाजी हाताळले. फक्त एक एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना आतापर्यंत अप्रतिम स्पेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. जस्ट स्विंग आणि मिस. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. अविनाश सर 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 16, लॉस ऑफ नन विकेट्स. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती आहे आणि शेवटचे 6 चेंडू आहेत. जोखीम घेणं गरजेचं आहे का की पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड. सँडी आणि अंकित या दोघांची स्टार्टरची पाहण्या अगोदर आपण सदी देवा डीजेला ऐकूयात सुमधुर संगीत.
आता मात्र स्वतः कर्णधाराने आपल्यावरती विश्वास दाखवलाय की सेकंडवर म्हणजे हाणामारीचा षटक, भैरवी षटक क्रिकेटमध्ये ज्याला ओळखलं जातं त्याला सामना करतील फलंदाजीतून ते अंकित. शेवटचा 6 चेंडू किती धावांपर्यंत मजल मारू शकतो. धावसंख्या मात्र होती ती 16. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरा षटक प्रगतीपथावर. स्लोअरची गोलंदाजी, सीमारेषेकडे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. या 6 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 22. अंकित, मी मगाशीच म्हटलं कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. अंकितचं मी कौतुक करेल. पहा, रोहनची तुम्ही गोलंदाजी पाहिली तर बॅक ऑफ द हँड ते डिलिव्हरी करतात, पेस देत नाहीत. आणि अंकितनं वेट केला, म्हणजे बऱ्याचदा बॅटची स्विंग आहे तो लवकर होतो, मात्र अंकितनं वेट केला आणि त्याच्यानंतर बॉलला पाठवून दिला. मोठ्या खेळाडूचे लक्षण आहेत, वेट करणं, वॉच केलं आणि बॉलला पनिश करणं. आणि पहिल्याच बॉलवरती रोहनच्या अगेन्स्ट हल्ला चढवल्यानंतर रणसंख्येने वेग धारण केला. धावांचा आकडा 22 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. होया पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, पण झेल होणार नाही आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहे. आज देखील फायनलमध्ये चांगली कामगिरी करतात आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतायत, यशस्वी होत आहेत. काय तिसरी धाव करता जाती माती मोठी आत्महत्या करावी लागते ती. सँडी दिवेकर यांना रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पॅव्हलियन. सँडी दिवेकर मोठा हादरा. अंकित बाद झालेत आणि 1 शॉट आहे. 1 शॉट म्हणजे 1 धाव येईल. आणि जोखीम घेण्याची गरज होती का? सर्व काही नीट चाललं होतं. जसं म्हटलं जातं की माणसाला बघा, माणसाला लोभ हा माणसाचा आणखी एक असा गुण आहे की झालेल्या गोष्टीमध्ये तो कधीही संतुष्ट नसतो. 2 धावा मिळाल्या होत्या, गरज नव्हती मी म्हणेल, कारण दोन्ही बॅटर वेल सेटल होते आणि अशा वेळेला जोखीम घेतली जिथे पाहता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत आणि ज्याच्या बॅटमधून 2 षटकार या मॅचमध्ये आपण पाहिले होते त्याला माघारी परतावं लागलं, कारण जो रिदममध्ये आहे तो मैदानात असणं गरजेचं आहे. मात्र इथं मी म्हणेल की तुम्हाला मोह आवरता आला नाही आणि त्याचा अगदी तुम्हाला खामयाचा फलंदाज बाद. यावेळी अंकित डगआउटमध्ये माघारी परतलाय. मोठा हादरा बसतोय अंकितच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आहे तो सँडी दिवेकर. पाहूया आकुटप्प्याची गोलंदाजी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. ही चुकी मात्र होते, पुन्हा एकदा चुकी होते. अगदी झेल मात्र दरणीला दान केली जाते. पकडो कॅचेस जितो मॅचेस, हा क्रिकेटचा नियम आहे. आजचा दिवस जर पाहिलात तर मात्र पुन्हा एकदा हादरा बसतोय. बॅक टू पॅव्हेलियन. रोहन बिरवाटकर. आज सँडीचा मात्र दिवस आहे सर. अविनाश सर, इथे पहा, सँडीचे जवळजवळ आजच्या दिवसामध्ये इतके झेल सुटलेत की आता प्रश्न पडायला लागलाय, सकाळी ब्रेकफास्टमध्ये लक खाऊन आलेत की काय? म्हणजे पहा, नशिबाची साथ आहे. प्रत्येक वेळेला बॉल हवेमध्ये आणि ज्याच्या वेळी क्षेत्ररक्षक हातामध्ये बॉल दिलाय सापडत नाहीये. मी म्हटलं होतं मगाशी की प्रयत्नाला नशिबाची साथ असेल तर माणूस प्रगतीपासून थांबत नाही. आणि या स्पर्धेमधील असा एक खेळाडू आहे ज्याने 100+ धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेत आणि त्या खेळाडूचं नाव आहे KG स्टार कुडतुडी गौलवाडी संघाचा सँडी दिवेकर. धावसंख्या मात्र होते ती 24 मानावं लागेल. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. आटोपॅची गोलंदाजी, निर्धाव चेंडू जे सांगता होते, स्तब्ध ठेवलंय. स्वतः कर्णधाराने मात्र रिक्स घेतली होती गोलंदाजीची आणि ती मात्र सक्सेसफुल करत चाललाय. चेंडू होत आहेत ते 4. 2 चेंडूचा सर या इनिंगचा मात्र सामना बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला आहे सँडी दिवेकर. रिक्स तर घ्यावीच लागेल, मोठे फटके मात्र आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना देखील आतुरता आहे षटकाराची. गुड ना टेकावर मेरा षटकार देख, पण कुठेतरी असफल ठरला जातोय आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक दकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. ही चुकी कदाचित एक धाव आपल्याला महागात पडू शकते, कारण शालेय जीवनाची परीक्षा देत असताना विद्यार्थ्याचा 1 मार्क्स, राजकीय भागामध्ये म्हटल्याच्या नंतर अगदी राजकीय भागाला 1 मताचं महत्व, तसं क्रिकेटरला मात्र 1 रनाचं किती महत्व आहे ते माहित आहे. आणि धाव संख्या मात्र होते ती 26. अगदी तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवावे लागेल, कारण क्रिकेटमध्ये एका धावेचं मोल आहे. तुम्हाला तोही सामना आठवा, इंग्लंड वर्सेस न्यूझीलंडचा फायनल मॅच झाला होता. दोन्ही वेळेला टाय आणि बाउंड्रीच्या आधारावर विश्वकप हातामध्ये दिलं होतं. क्रिकेटचा इतिहास आहे. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. इथे पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. सँडी समोर आहे. अकोटप्प्याचा बॉल थोडंसं स्लो केलं. आणि अविनाश सर, मगाशी मी म्हटलं की ती जोखीम घेण्याची गरज होती का? अंकित बाद झाल्यानंतर धावांचा ग्राफ अगदी पत्त्यांचा बंगा कोसळावा तसा अगदी खाली आलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 26. 27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. देऊया संधी डीजेला.
येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. गाणं बरोबर वाजवलं. आता दिनी रुकामे सांगतात तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, पण आपल्या संघाला तुम्ही विकेट मिळवून द्या, धावा करून द्या आणि दुसऱ्या बरोबरला झेल देखील घ्या. आणि मैदानावरती संघ दाखल झालाय. सिंधुदुर्ग रणवीर ज्या संघानं 26-27 धावांचं टार्गेट सेट केलं, 18 मध्ये करायच्या 27, 27 आजच्या दिवसाची शेवटची अंतिम महत्वाची आणि या मॅचचा अविनाश सर हा दुसरा पडाव. दुसऱ्या डाव्याला मात्र सुरुवात होते. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होतील. ती रोहन वाजे आणि सचिन गायकर. तब्बल बनवायचे आहेत 18 चेंडूमध्ये. तब्बल आवश्यकता आहे ती 27 धावसंख्येची. म्हणजे स्कोर जर पाहिला तर अगदी लेवलमध्ये आहे, पण मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल आणि तो कारनामा नक्कीच करतील. दोन्ही बाजूला एका बाजूला जर पाहिला तर संघ मालक आहे. चला प्लीज टीम मिटिंग घेऊ नका. बघा आता मैदानावरती काळोखाचा साम्राज्य पसरायला सुरुवात झाली आहे. फ्लड लाईटची व्यवस्था मैदानावरती नाहीये. डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा. आता काही क्षण राहिले. हिवाळ्याचे दिवस आहे पहा. आपल्या 3 ऋतूनुसार हिवाळ्यातले दिवस सर्वात छोटे असतात, त्यामुळे विनंती आहे संघ सिंधुदुर्ग रणवीर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. नक्कीच वांद्राई देवी क्रिकेट संघ मालक आहेत. ते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत की आम्हाला देखील फायनलीचा चषक उचलायचा आहे. दुसऱ्या बाजूला दिनू रिकामे, अभिनंदन नटे साहेब आहेत, हे संघ मालक आहेत. हे देखील वाट पाहत आहेत की हा चषक आम्हाला विरार नगरीमध्ये दाखल करायचा आहे भाईंदर नगरीतून. पाहूया आपण येणारे क्षण सांगणार आहेत. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. जो युवा स्टार गोलंदाज आहे या मोसमातील, या लीग मध्ये अचूक गोलंदाजी नेहमी करतोय. पाहायला नक्कीच सगळ्यांना आवडेल. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. मान्यवरांना देखील पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहेत. प्लीज चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. विनंती आहे खास करून सिंधुदुर्ग रणवीर. चला इतका वेळ घेऊन नाही चालणार. आपण सकाळपासून उल्लेख करतोय वेळेला महत्व आहे. चला वेळेला महत्व आहे. वेळेवरती प्रत्येक गोष्ट पुढे नेणंही महत्वाचं आहे. कारण बघा सकाळी 4 रुपये दराने विकला जाणारा पेपर संध्याकाळी बरोबर 4 रुपये किलो दराने आपण रद्दीमध्ये विकतो. त्यामुळे वेळेनुसार गोष्टी समीकरण बदलतात. चला विनंती आहे. चला प्लीज लेट्स प्ले. सिद्धेशला मात्र सुवर्ण संधी येते. संघ मालक दिनू रिकामे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट मागे म्हणजे एक चेंडू असा फेकावा लागेल की आपल्याला 200 रुपये रोख रक्कम लागली जाते. स्ट्राईक एंडला फलंदाजी स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्टेट ड्राईव्ह चेंडू जातोय. तुषार मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. चतुर त्याला ओळखलं जातं क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगली क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मात्र सर 2 धावा वाचवल्या जात आहेत. या 2 धावा देखील आपल्या सामन्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतात आणि स्कोर बोर्ड मात्र शिवनेरी या संघाचा होतोय तो 2 या धावसंख्येने. आता टाळ्या प्रत्येक रन साठी होतील, प्रत्येक फिल्डिंग साठी होतील आणि तुषारनं खूप चांगली फिल्डिंग केली. ग्राउंड कव्हर केला, बॉल आतमध्ये टाकलं, संघासाठी 2 धावा वाचवल्या. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ज्या खेळाडूनं रोहन वाजेनं कालच्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती त्याच्या समोर आता आव्हान आहे सिद्धेश कासार. स्लोवर अँड क्लेवर, स्लोवर अँड केवल व्हेरिएशन. थोडंसं स्लो केलं, बॉलला गती कमी केली आणि बरोबर ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये यावेळी फलंदाज बीट झाले. बॅटची स्विंग पाहिली तर बॅटची फेस आहे ती लवकर क्लोज झाली, बॉल नंतर निघून गेला आणि इथे एक चतुर चालक बॉल गोलंदाज सिद्धेश कासार याच्या भात्यातून अविनाश सर आपण पाहिला. नक्कीच सिद्धेश कासारला जर पाहिलं तर येणाऱ्या संघाचा हा भवितव्य आहे आणि तो भवितव्य घडला जातोय. हार्ड हिटर फलंदाजासमोर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे रोशन वाजे यांच्या समोर दुसरा चेंडू देखील त्यांनी निर्धाव चेंडूची सांगता केले. हा दडपण मात्र येतोय तो शिवनेरी या संघावर. कड येते अगदी जातोय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. थोडीशी किपिंग कडून चुकी होते आणि 1 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 3. जवळजवळ या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला. रन बॉल इक्वेशन, प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव. इथून आता येणारे चेंडू 15 शिल्लक आहेत. 15 मध्ये 24 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे आणि हा संपूर्ण सामना जर पाहिला तर हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने पाहिलं तर संघ बलाढ्य आहेत. एका संघाने कालचा दिवस गाजवला तर दुसऱ्या संघानं पाहिलं तर अक्षरशः सिंधुदुर्ग रणवीर ज्या संघाचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. सिद्धेश कासार आपल्या या ओव्हरमधील 4था बॉल डिलिव्हर करण्यासाठी निघालाय. बाहेर आहे का, बाहेर आहे का, तर यस डेफिनेटली अंपायर सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 जो व्हाईट बॉल इंडिकेट करतो तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला की एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाव अविनाश रोखाव्या लागतील कारण तुम्ही खूप कष्टाने धावा जमवलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा धाव आपल्या संघाच्या मी म्हणेल की विजयापासून थोडं थोडं का होईना तुम्हाला लांब नेण्याचा जरूर काम करतील. नक्कीच अगदी धाव संख्या मात्र होती ती 4. निर्णायक चेंडू मात्र टाकावे लागते सिद्धेशला. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक अवांतर धाव मिळते. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. नो बॉल दिलं जात आहे आणि मात्र याचा फायदा असेल फ्री हिटचा चान्स. एबीपी माझाला बोटलं जातं ना, एबीपी उघडा डोळे पहा नीट. त्याचप्रमाणे पुढचा चेंडू आहे फ्री हिट.
प्रेशर आहे सामन्याचं प्रेशर थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता बराच बाहेर निघाला आणि पंचानं कळवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो बॉल. आता इथे फ्री हिट आहे इथे बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे एक तर रनआउट नाहीतर ऑफ स्टकिंग द फील्ड दोनच गोष्टीवरती फलंदाज बाद बाकी सर्व प्रकारे बॅटरच्या खिशामध्ये लायसन. लोअर फुल टॉस लाभ केलाय तुषार चेंडूवरती चाललाय बॉल निघून गेलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर रोहनच्या बॅटमधून आणखीन एक 4 रन चौकार. अगदी जुना चेंडू लगेचच द्यायचा आहे. धाव संख्येमध्ये बदल होते धाव संख्या मात्र होते ती 9. रोहन मात्र चांगलं फलंदाजी करतोय वैयक्तिक अगदी पहिला षटक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतले संघाची देखील धाव संख्या होते ती 9. रोहन वाजेची वैयक्तिक धाव संख्या होते ती 8. 7 ही धाव संख्या होते. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो जास्त टीम मीटिंग करू नका पण दिशांत सर जर पाहिलं ना प्रत्येक खेळाडू मात्र कारनामा चांगला करतोय पण 9 सर 9 रन झालेले आहेत येणाऱ्या 14 बॉल मध्ये 18 करायचे आहेत 14 मध्ये 18 ची गरज गोलंदाज इन ऍक्शन पुढचा बॉल फुल टॉस आणि त्या बॉलला सरळ पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला आणखीन 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 एक रोहनच्या बॅटमधून 6 धावांसाठी षटकार. जेवढा सेलिब्रेशन शिवनेरी संघाकडून होतोय ना तेवढा सेलिब्रेशन जितू मागावकर आणि मंगेश खाताते साहेबांचा पाहायला मिळतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर कारण जितू मागावकर यांचा एक खेळाडू मात्र या संघामध्ये दाखल आहे म्हणजे तो म्हणजे सचिन एक मैत्रीची दुनिया आहे. सन्माननीय राजेंद्रजी दिवेकर यांच्याकडून षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज याच्यानंतर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. 13 मध्ये 12 करायचे आहेत. पुढचा बॉल अलॉंग द ग्राट क्षेत्ररक्षण खराब बॉल सीमा रेषा गाठेल अविनाश सर आणखीन एक चौकार. बारा बॉल मध्ये 8 करायचे आहेत 12 बॉल मध्ये 8 करायचे धावा झाल्यात आता 19-19. एका बाजूला पाहिलं तर युवराज सिंगचा जर्सी क्रमांक म्हणजे 12 चेंडू आणि एका बाजूला पाहिलं तर जडेजाचा जर्सी क्रमांक 8 एवढी धाव संख्या मात्र पाहिजे. पाहूया कोण वर्चस्व करतोय. 12 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. अविनाश सर पहा मॅच मध्ये लढण्यासाठी अजून बरंच काही शिल्लक आहे. हे षटक फार महत्वाचं बघा क्रिकेटच्या मैदानावरती उलटफेर आपण नेहमी होताना पाहिलेत. क्रिकेटच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे येणार प्रत्येक षटक येणारा एक नवीन चेंडू आणि हातामध्ये आलेली नवीन संधी. चला मित्रांनो वेळ घेऊन नाही चालणार बघा मी पुन्हा एकदा विनंती करतोय मैदानावरती अंधार पसरायला सुरुवात झाली आहे वेळ घेऊ नका. आता इथून जर तुम्ही वेळ घेतला तर आयोजन कमिटीलाही पेनल्टीचा विचार करावा लागेल त्यासाठी विनंती आहे. पण सर जर सकाळपासून पाहिलं ना पंचांची देखील एक गोल्डन भूमिका पाहायला मिळते याच्या स्पर्धेमध्ये 2 दिवस सातत्यपूर्व उन्हामध्ये राहून चांगली पंचगिरी देखील पाहायला मिळते त्यांचं देखील असोसिएशनच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल तो संकल्प गोलंदाजी मार्गवर सज्ज अकू टप्प्याचा चेंडू टाकला होता बॅटची कडा लागतात डिक्लर झोनकडे चेंडू जातोय 1 धाव संख्या मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये नाही रोहनने मात्र थांबवलंय सचिनला 1 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ते बिनबाद 20. अविनाश सर आता इथे एक आणखी गोष्टीचा आपण उल्लेख करूया. तिथे जर आपण चेंडूची संख्या पाहिली तर 11 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता कॅप्टनला समजावं लागेल एक धाव रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न झालेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खाली जागा पाहिलात बॅटरला ड्राईव्ह करण्यासाठी बऱ्याच गॅप ठेवलाय तिथे तुम्ही सिंगल ज्या धावा आहेत त्याच्यावरती कदाचित रोख लावण्याचा प्रयत्न केला तर मॅचमध्ये जरूर एक वेगळा चित्र निर्माण. सध्याच्या घडीला फिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव नाहीये. 11 मध्ये करायचे 7 स्कूप केलाय बॉलला स्कूप पॅडल स्कूप बॉल मागे निघून चाललाय इथे फक्त एक सिंगल धाव येईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते 1 धाव मिळते. धाव संख्या मात्र होती ती 21. अगदी दिशांत सर आवर्जूनपूर्वक सांगतो सुनील काते साहेब आहेत ना या संघाला मात्र वाघजाई क्रिकेट संघ वांद्रे यांचे प्रतिनिधित्व जेव्हा करत असताना एक्स्ट्रा प्लेअर म्हणून ते कधी आम्हाला सांगायला लागत नाही आहे ते अचूकपूर्वक इथे येत जातात. त्यांची देखील मुख्य भूमिका आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत आहेत. गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तो संकल्प त्यांना मात्र स्ट्राईक करतील. निर्धाव चेंडूची सांगता होते कीपर कडून थोडीशी मिस्टेक होते. डिक्लेअर झोन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या मिळत आहेत त्या 1 आणि एकेरी बरोबर स्कोरबोर्ड पुढे सरसावतोय. धाव संख्या मध्ये होते ते 22. 9 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. मी जसं मगाशी म्हटलं की क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो स्ट्रॅटर्जी बनवावी लागते जाळं विणावं लागतं त्याशिवाय सहज काही सापडत नाही. आता 5 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. फील्डमध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव नाहीये. सिंगलसाठी सर्व जागा ऑन यावी मिड ऑफला संधी आहे. झेल ड्रॉप झाला इथे पहा सिंगल धाव स्ट्राईक रोटेट आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरणामध्ये बदलाव. आता चेंडू डबल आहेत म्हणजे 8 आणि धावा करायचे फक्त आणि फक्त 4.
8 बॉलमध्ये 4 धावांची गरज, क्रिकेटचा थरार. आता मात्र तुम्हाला चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करावी लागेल, ब्रेक थ्रू मिळवावं लागेल, एखादी विकेट शोधावी लागेल आणि कमबॅक करणे तेवढंच आता या मॅच मध्ये महत्वपूर्ण राहिलंय. सचिनने मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव मिळते, एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 24. आता कंपल्सरी सर हव्यात 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी जरी केली, निर्धाव चेंडूची सांगता गेली तर आपण देखील सामन्यामध्ये पुनर्गम करू शकता. रंग बदलणारा हा सरडा आहे, म्हणजेच क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू, हा चेंडू जर डॉट आला तर या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये जरूर बरंच काही पाहायला मिळेल. हवेमध्ये बॉल, मागे क्षेत्ररक्षक जज करतोय, शेल टिपला गेलाय. शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 3 धावांची गरज. अजून देखील सर समीकरण बदलू शकतो, पण चेंडू मात्र निर्धाव चेंडू टाकाव्या लागतील, आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र कर्णधार कोणावरती आत्मविश्वासाने गोलंदाजी देत आहेत. एका बाजूला पाहिलं तर सेकंड साठी येणारा रोहन असायचा गोलंदाजीसाठी, आता मात्र रोहन तिसरा षटक हाताळतोय काय, जो मुख्य भूमिका करायचा गोलंदाजीची तो त्याच्यावरच विश्वास दाखवला जातोय. 6 मध्ये 3 धावांची गरज आहे. चला गोलंदाज लवकर घेऊन या क्रिकेटच्या मैदानावरती. असे विक्रम या आधीही आपण पाहिलेले आहेत. गेल्या वर्षीची रायगड प्रीमियर लीगची ती मॅच आठवते, एनडी वॉरियर्स अलिबाग संघाला 6 मध्ये 1 धावेची गरज असताना बेलवलीच्या अजय पाटीलनं अक्षरशः 6 मध्ये 1 धाव रोखली होती आणि स्पर्धा होती रायगड प्रीमियर लीग. आता इथे जर पाहिलं तर गवली प्रीमियर लीग मध्ये 6 मध्ये 3 अडवायचे आहेत आणि त्यासाठी आता पहा गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन बिरवाडकरला आणलं गेलंय. अविनाश सर, क्रिकेटचा खेळ तितकाच विचित्र आहे. एका संघाला 6 मध्ये 3 करायचे आहेत आणि दुसऱ्या संघाला करणाऱ्याला अडवायचं आहे. आता अडवलं जाईल की केलं जाईल येणाऱ्या 6 बॉलमध्ये आपण पाहणार आहोत आणि इथे रोहन बिरवाडकरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. नक्कीच दोन्ही संघांना मात्र संघर्ष करायचा आहे. ते संघर्षातून मात्र यश प्राप्त करायचं, मेहनत मात्र करावी लागेल. जो मेहनत करेल त्याला मात्र यश प्राप्त होईल. एका बाजूला पाहिलं तर सचिन आहे, दुसऱ्या बाजूला तर पाहिलं तर धनगर महिला संघाला बिलॉंग करणार रोहन बिरवाडकर. पाहूया 3 धावांची आवश्यकता आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात काय, 2 धावा परिपूर्ण होत आहेत काय, दुसऱ्या धावेचं कॉल देतात, 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. एका धावेची मात्र आवश्यकता आहे ती शिवनेरी या संघाला. 5 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. चला प्रेक्षक, मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. शेवटचा बॉल राहिलाय आणि शेवटचे 5 चेंडू राहिलेत, 1 धावेची गरज आहे. अरे यार, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि खेळाडूंवरचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचे चाहते आहेत. चला चला, घाई करा प्लीज. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. येणारे 5 चेंडू 1 धावेची गरज. टेनिस क्रिकेट आता पुढे गेलंय. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहता, भिवंडीमध्ये तर आपण खेळाडूवरती पैशांची ओवाळणी पाहिली होती. इथे आता पुन्हा एकदा बॉलला अडवलं जाईल. पवन केने हा खेळाडू होता आणि त्याच्या चाहत्यानं अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये पैशांची ओवाळणी करताना आपण पाहिली होती आणि बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये या ज्या काही सर पाहिलं ना तर सचिन गायकर यांची आज अॅनिव्हर्सरी देखील आहे, म्हणजे आठवणीत राहणारा हा क्षण आहे. गवळी प्रीमियर लीगचा पहिला पर्व आणि आपली अॅनिव्हर्सरी हा गिफ्ट आपल्या वहिनीला देतायत काय, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतायत काय. 1 धावेची आवश्यकता आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय खणखणीत चौकार आणि फायनलिस्ट ठरलेला संघ आहे तो शिवनेरी संघ. ग्रँड फिनालेचा मानकरी ठरला जातो तो शिवनेरी संघ. दिशा सर, चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स गवली प्रीमियर लीग सीझन 1 चा विजयी संघ ठरलाय. पहिला दिवस ज्या संघाने गाजवला, आजच्या दिवसामध्ये अनबीटन, आणि त्या संघाचं नाव आहे शिवनेरी धुरंधर. पहिल्या पर्वाचा विजेता आपल्याला मिळालाय. नक्कीच सचिन गायकर यांच्यासाठी बोलतोय. डीजे अगदी ना नावासाठी ना